विधान परिषद निवडणुकीसाठी आता कोकणातनं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं जे लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत त्यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत आणि त्यापैकी एक चेहरा चर्चेतला म्हणजे राजन साळवी, शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार माझ्यासोबत आहेत आता. सर, चर्चा सुरू झालेली आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची. अनेक चेहरे किंवा अनेक जण दावे करत आहेत. मी पहिला थेट प्रश्न तुम्हाला हा विचारतो की तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही इच्छुक आहात का? तुम्ही दावेदारी करणार आहात का? बऱ्याच महिन्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीचा आपण इतिहास पाहिला तर मागच्या काळामध्ये विजय सावंत काँग्रेस म्हणून तिथे आमदार होते. त्यानंतर काळामध्ये अनंत तरे हे शिवसेनेचे आमदार होते विधान परिषदचे. नंतर भास्कर जाधव, अनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे असे राष्ट्रवादीचे 3 टर्म आमदार होते. त्यावेळची मतदारांची परिस्थिती वेगळी होती आणि आज बदललेल्या परिस्थितीनुसार आपण संपूर्ण एक आलेख पाहिला तर माझ्या माहितीप्रमाणे 1018 मतदार संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये आहेत. त्यातले 305 मतदार हे शिवसेनेचे आहेत, 276च्या आसपास मतदार भाजपाचे आहेत आणि 127 मतदार राष्ट्रवादीचे, मग उबाटा इतर सर्व पक्ष त्यामध्ये आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार आज शिवसेना हा 1 नंबरचा तिथे मतदार असलेला पक्ष आहे. तर ती मतदारसंघाची आम्हा वाटणीला यावं अशा तऱ्हेची आमच्या 3 जिल्ह्यातल्या सैनिकांची मागणी आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून की आम्ही पक्षाकडे सुद्धा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा तऱ्हेची मागणी आम्ही शिंदे साहेबांकडे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे, उदय सामंतांकडे, भरत गोगावलेंकडे, आमचे दीपक केसरकर आणि निलेश राणेंकडे केलेली आहे. तुम्ही इच्छुक आहात का? माझा थेट प्रश्न आहे की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे का? तुम्ही इच्छुक आहात का? कारण की मागच्या काही दिवसांमध्ये कोकणातल्या राजकीय वर्तुळातून देखील ही चर्चा आहे, तुमचं नाव चर्चेत आहे. पहा, हा मतदारसंघ आधी शिवसेनेला मिळाला पाहिजे आणि शिवसेनेला मिळाल्यानंतर गेली 40 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो. त्यात नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमदार, उपनेता असा राजकीय प्रवास माझा सुरू झालेला आहे. आणि आज पराभूत झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी दिली, त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघ जबाबदारी दिली. मी पक्षाला अपेक्षित काम मी ह्या संपूर्ण मराठवाडा विदर्भामध्ये करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला ह्या संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास आहे. अनंतर जेव्हा आमदार झाले तेव्हा मी जिल्हा प्रमुख होतो शिवसेनेचा आणि माझं राजकीय म्हणा, वैयक्तिक म्हणा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्ह्याशी संबंध फार जवळचे आलेले आहेत. हे सर्व असणारे नगरसेवक, जिल्हा सदस्य सर्व माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला पक्षाने संधी दिली तर नक्कीच मला आवडेल. त्याच्या पलीकडे जाऊन पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील, जो निर्णय देतील त्याचा आदेश पालन करणं माझं कर्तव्य राहील. तुम्ही इच्छुक आहात थोडक्यात? आता इच्छुक राहण्यासारखं काय, लपवण्यासारखं सांगा. इच्छुक राहणं हे माझं म्हणणं गैर नाही आहे, इच्छा व्यक्त करणं हेही गैर नाही आहे, परंतु आदेश जो येईल एकनाथ शिंदे साहेबांचा त्याचं पालन करणारा मी एक शिवसैनिक आहे. आता या जागेवरनं साधारणपणे सुनील तटकरे स्वाभाविकपणे मुलासाठी कुठेतरी प्रयत्नशील असणार आहेत किंवा ते विद्यमान आमदार ते राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा एक दावा मानला. विकास गोगावले देखील प्रयत्नशील अशी देखील चर्चा रायगडमधून. नंतर तुम्ही आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना साधारणपणे महायुतीमध्ये विशेषतः काही ठिणगी पडण्याची म्हणजे ह्या जागेवरून काही अशी शक्यता वाटत नाही तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी वाद निर्माण होतील किंवा ह्या इच्छुकांना डावलून मग परत तुम्हाला संधी देणं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहिली तर मागच्या काळामध्ये मतांचं वेगवेगळं विकेंद्रीकरण झालेलं आहे, पण त्याच्या पलीकडे हे 3 मुख्य नेते जे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे नेते, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे नेते, सुनेत्रा पवार वहिनी राष्ट्रवादीच्या नेत्या, ह्या एकत्र बसून या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घ्यायला सक्षम आहेत. 16 ठिकाणचं जागांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. काही ठिकाणी अदलाबदला होऊ शकतात, अदलाबदली झाली तरच आमची या ठिकाणी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी अपेक्षा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज 1018मध्ये आपण पाहिलं तर संख्याबळ एवढं आहे की महायुती म्हणून लढवायला जेव्हा जाऊ आम्ही तर महायुतीचाच विजय होणार हा मला विश्वास आहे. पण तुमची चर्चा म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी मी मान्य करतो
की नेते मंडळी निर्णय घेतील, पक्षाचा आदेश वगैरे ह्या गोष्टी स्वाभाविकपणे पक्षामध्ये आल्याच. पण तुमची काही चर्चा कुणाशी झाली आहे का तुमच्या पक्षातल्या नेत्यांशी किंवा इतर महायुतीतल्या काही नेत्यांसोबत तुम्ही गाठीभेटी करून तुमची इच्छा किंवा तुमची दावेदारी? महायुतीच्या नेत्यांना भेटण्याचं माझं काही कारण नाही आहे. मी शिवसैनिक हा एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांशी मागणी करणं पक्षाला मिळावी, स्वतःला मिळावी, किंवा आमचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटून त्यांच्याकडे विनंती करणं, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना विनंती करणं, आमचे भरतश्री गोगावले रायगडचे नेते त्यांना विनंती करणं, सिंधुदुर्गाचे दीपक केसरकर आणि निलेश राणेंना विनंती करणं, हे माझं एक शिवसैनिक म्हणून कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. शेवटी आदेश हा महत्त्वाचा. तर हे होते राजन साळवी आणि त्यांनी साधारणपणे आपली इच्छा ही काही लपवून ठेवलेली नाही आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की संधी मिळाली तर सोनं करेन किंवा संधी मिळावी ही अपेक्षा आहे. आणि याबाबत त्यांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी देखील संपर्क साधलेला आहे. पाहावं हेच लागेल की ही जागा, ही उमेदवारी नेमकी कुणाला मिळते आणि राजन साळवी हे विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसणार का हे देखील बघावं लागेल. आणि येत्या काळामध्ये, येत्या काही दिवसांमध्ये याची उत्तर आपल्याला मिळतील. कॅमेरामन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.